हे आंदोलन नाहीये, ह्या माझ्या जनतेसाठीच्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं सिडको आमच्या सगळ्या नागरिकांना फसवण्याचं काम करते आणि खरं तर प्रत्येक बैठकीमध्ये गुमराह करण्याचं काम करते, त्याला माझा विरोध आहे आणि त्या भावना प्रदर्शित करण्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. नाही, एकंदरीत प्रकरण काय, सिडकोचा निषेध का नोंदवला? यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांनी गरिबांसाठी घरं असावी यासाठी अनेक घरांचं बांधकाम त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू केलं. त्या ठिकाणी मराठी माणसाला फार दूर जावं लागू नये, मुंबईच्या जवळपास नवी मुंबईत त्याला राहता यावं यासाठी घरं तयार करण्यात येत आहेत. पण याच्यामध्ये आता असं निदर्शनास येतंय की घरांच्या किमती सिडकोनी फुगवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डरची घरं 5-10 लाखांनी स्वस्त आणि सिडकोची घरं मात्र महाग. ह्याचा परिणाम असा होतो की सिडकोच्या लॉटरीला रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे 25,000 घरांसाठी लॉटरी झाली आणि आता घरांसाठी पैसे मात्र 10,000 लोकांनी भरले. असं का होतंय? मग ही घरं मोकळी राहणार, परत ह्याच्या रिनोव्हेशनवरती 2-5 लाख रुपये प्रत्येक घरासाठी तुम्ही खर्च करणार, असं का करताय? आणि म्हणून ह्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून मी हे आणलेलं आहे. याच्यामध्ये सिडकोचेच कागदपत्र आहेत की त्यांनी त्यांचे बोर्ड रिझोल्युशनमध्ये कसं म्हटलंय की आम्ही जमिनीची किंमत आकारणार नाही आणि आता किंमत आकारली आहे त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या. स्वतःचेच पैसे जे खर्च बांधकामासाठी वापरला त्याच्यावरती सिडकोनी व्याज आकारलंय, जे व्याज आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही सरकारचे जनतेचे पैसे आहेत. डीपीआर मध्ये सिडकोच लिहून देते की आम्ही किंमत आहे ती घराची 20 लाख ते 30 लाखाच्या मध्ये ठेवू आणि हे केंद्र सरकारला ते सांगते, त्याच्यावरती सह्या आहेत आणि मग जर किंमत वाढली तर आम्ही ती सहन करू असं सिडकोनी म्हटलंय. मग आता ते किंमत का वाढते, 30 लाखाची किंमत 60-70 लाख का होते? हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये एकाच जागेची डबल किंमत. म्हणजे ह्या सगळ्या जागा आहेत रेल्वे फोरकोर्ट, बस टर्मिनल, ट्रक टर्मिनल, ह्या जागेवर प्रोजेक्ट झालेत. मग ह्या जागांची किंमत सिडकोनी ऑलरेडी प्रायव्हेट बिल्डरकडनं टेंडर प्लॉटमध्ये वसूल केले. परत त्या जागेवर गरिबांसाठी घरं झाल्यावर तिथे परत किंमत जागेची कशासाठी घेतली पाहिजे? म्हणजे डबल पैसे त्यात घेतले जातात. यामध्ये 2,000 करोड सिडकोला ह्या प्रोजेक्टमध्ये जे गाळे आहेत त्या गाळ्यांच्या विक्रीतून मिळणार आहे. मग गाळ्यांच्या विक्रीतून मिळालेले पैसे तुम्ही सगळ्या ह्या बिल्डिंग कॉस्टमधून वजा केले पाहिजे जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल. पण ते 2,000 करोड त्यांनी मायनस केले नाही. मग तुम्ही काय प्रॉफिट कमवण्यासाठी या ठिकाणी आहे का? 14,000 करोड खर्च, 28,000 करोड तुम्ही वसूल करणार. हायकोर्ट म्हणतं की तुम्ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही गव्हर्नमेंट बॉडी आहे, तुम्हाला इन्कम टॅक्स लागत नाही आणि तुम्ही मात्र फायदा कमवताय. सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता जी सुलतानी आहे ना, त्याला विरोध आहे. हे कागदपत्र मी उपमुख्यमंत्री महोदयांना, नगरविकास मंत्र्यांना देतोय आणि त्या माध्यमातून सिडकोचेच हे पेपर जरी फॉलो झाले तरी 30% ते 50% घरांच्या किमती कमी होऊ शकतील.